नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या BEdच्या महाविद्यालयात BEdच्या फर्स्ट सेमला जो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट BEd CC 105 हा इलेक्टिव्ह पेपर शिकवला जातो, त्या पेपरमधील काही MCQज आज आपण पाहणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी, MA MEdSet श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया BEd CC 105 एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या पेपरमधील काही इम्पॉर्टंट बेस्ट 25। आता मी तुमच्यासाठी 25 प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। हे सगळे प्रश्न तुमच्या BEdच्या ह्या पेपरसाठी, नेट सेट पेपरसाठी आणि PhD एंट्रन्ससाठी उपयुक्त आहेत। तर पहिला प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, ओझोनच्या अवक्षयामुळे डॅश सूर्याच्या अतिनील किरणांचे पृथ्वीवरील उत्सर्जन वाढते, ब आवर्षण निर्माण होते, क हवेचे प्रदूषण वाढते, ड पृथ्वीचे चुंबकत्व कमी होते। तर त्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे सूर्याच्या अतिनील किरणांचे पृथ्वीवरील उत्सर्जन वाढते। ओझोनच्या अवक्षयामुळे सूर्याच्या अतिनील किरणांचे पृथ्वीवरील उत्सर्जन वाढते, म्हणून पर्याय त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे, पर्यावरण शिक्षण देणे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक डॅश होय। कौशल्य निर्माण करणे, ब दृष्टिकोन निर्माण करणे, क ज्ञान विकसित करणे, ड वरील सर्व। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब दृष्टिकोन निर्माण करणे। पर्यावरण शिक्षण देणे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन निर्माण करणे होय। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे। तिसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी हरितगृह वायू कोणता नाही? कार्बन डायऑक्साईड, ब नायट्रस ऑक्साईड, क मिथेन, ड नायट्रोजन। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड नायट्रोजन। खालीलपैकी हरितगृह वायू कोणता नाही? तर नायट्रोजन नाही, बाकी कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन हे हरितगृह वायू आहेत। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते दशक हे जैवविविधता दशक म्हणून घोषित केले होते? 1991 ते 2000, ब 2001 ते 2010, क 1981 ते 1990, ड 2011 ते 2020। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड 2011 ते 2020 हे दशक संयुक्त राष्ट्रसंघाने जैवविविधता दशक म्हणून घोषित केले होते। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, सेस्मोग्राफ हे यंत्र डॅश मापनासाठी वापरतात? भूकंप लहरी, ब ध्वनी प्रदूषण, क भू औष्णिक ऊर्जा, ड पृथ्वीकडून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेच्या लहरी। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय भूकंप लहरी। सेस्मोग्राफ हे यंत्र भूकंप लहरी मापनासाठी वापरतात। त्याच्यानंतर 6वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? पुन्हा एकदा प्रश्न वाचतो, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? 1996, ब 1972, क 1976, क ड 1986। तर या ठिकाणी ड पर्याय करेक्ट आहे, 1986। पर्यावरण संरक्षण कायदा 1986 या वर्षी पारित करण्यात आला। त्याच्यानंतर 7वा प्रश्न, हवेतील प्रदूषकांमध्ये डॅश% भाग हा शिसे या मूलद्रव्याच्या कणांनी व्यापलेला असतो? 70, ब 50, क 95, ड 80। तर करेक्ट पर्याय 95, क पर्याय करेक्ट आहे 95। हवेतील प्रदूषकांमध्ये 95% भाग हा शिसे या मूलद्रव्याच्या कणांनी व्यापलेला असतो। 8वा प्रश्न असा आहे, हरितगृह परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता? वायू कोणते? मिथेन, ब नायट्रस ऑक्साईड, क कार्बन डायऑक्साईड, ड वरील सर्व। तर या ठिकाणी सर्वच वायू आहे, म्हणून ड वरील सर्व। हरितगृह परिणामास कारणीभूत ठरणारे वायू मिथेन, नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आहेत, म्हणून ड पर्याय वरील सर्व त्या ठिकाणी करेक्ट आहे। 9वा प्रश्न, हवेच्या प्रदूषणामुळे कोणता रोग वा कोणते रोग होतात? दमा, ब अस्थमा, क फुफ्फुसाचा कर्करोग, ड वरील सर्व। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व। हवेच्या प्रदूषणामुळे दमा, अस्थमा, फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादी रोग होतात, म्हणून वरील सर्व त्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे। 10वा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या वाढीमुळे जलप्रदूषण हे वाढते? मँग्रोव्ह, ब जलपर्णी, क गाजरगवत, ड घटपर्णी। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब जलपर्णी। जलपर्णी वनस्पतीच्या वाढीमुळे जलप्रदूषण हे वाढत असते। 11वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे। 11वा प्रश्न असा आहे,
बघा 11वा प्रश्न. पुरातील अडकलेल्या लोकांची सुटका करणाऱ्या बचाव पथकाने खालीलपैकी कोणत्या साधनाचा व साधनांचा वापर करावा? अ लाकडी फळ्या, ब टायर, क मजबूत दोऱ्या, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व. पुरातील अडकलेल्या लोकांची सुटका करणाऱ्या बचाव पथकाने लाकडी फळ्या, टायर, मजबूत दोऱ्या ह्या सर्वांचा वापर करावा, म्हणून ड त्या ठिकाणी पर्याय वरील सर्व. 12वा प्रश्न असा आहे, सुनामी म्हणजे डॅश डॅश. अ समुद्रातील भूकंप, ब प्रलयंकारी लाटा, क सागरी प्रदूषण, ड समुद्रातील ज्वालामुखी. तर या ठिकाणी ब प्रलयंकारी लाटा. सुनामी म्हणजे समुद्रात ज्या मोठमोठ्या लाटा उसळतात त्याला प्रलयंकारी लाटा, विनाशकारी लाटा असे म्हणतात, म्हणून पर्याय ब त्या ठिकाणी करेक्ट. 13वा प्रश्न असा आहे, महाजैवविविधता असणाऱ्या देशांच्या यादीत एकूण देशांची संख्या किती? अ 21, ब 18, क 12, ड 5. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 12. महाजैवविविधता असणाऱ्या देशांच्या यादीत एकूण 12 देशांची संख्या आहे, म्हणून क पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न 14वा, औद्योगिकरणाच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? अ 9वा, ब 7वा, क 4था, ड 3रा. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब 7वा. औद्योगिकरणाच्या बाबतीत जगात भारताचा 7वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न 5 जून हा दिवस जागतिक डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. अ सौर ऊर्जा, ब वसुंधरा, क लोकसंख्या, ड पर्यावरण. तर त्या ठिकाणी क ड पर्याय करेक्ट आहे, पर्यावरण. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून ड पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, आम्ल पर्जन्यासाठी कारणीभूत ठरणारा वायू कोणते? अ मिथेन, ब कार्बन डायऑक्साईड, क सल्फर डायऑक्साईड, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क सल्फर डायऑक्साईड. आम्ल पर्जन्यासाठी कारणीभूत ठरणारा वायू म्हणजे सल्फर डायऑक्साईड होय. त्याच्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी नैसर्गिक आपत्ती कोणती नाही? अ भूकंप, ब पूर, क बॉम्बस्फोट, ड सुनामी. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोट ही मानवी आपत्ती आहे, मानवनिर्मित आपत्ती, नैसर्गिक आपत्ती नाही. भूकंप, पूर, सुनामी हे सगळे नैसर्गिक आपत्ती आहेत. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, चेर्नोबिल दुर्घटना ही कोणत्या प्रकारशी संबंधित आहे? अ हवा प्रदूषण, ब मृदा प्रदूषण, क किरणोत्सारी प्रदूषण, ड जलप्रदूषण. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क किरणोत्सारी प्रदूषण. चेर्नोबिल दुर्घटना ही किरणोत्सारी प्रदूषणाशी संबंधित आहे. 19वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, किती डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या ध्वनीमुळे मानवाला कायमस्वरूपाचा बहिरेपणा येऊ शकतो? अ 80, ब 20, क 120, ड 100. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ 80. 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या ध्वनीमुळे मानवाला कायमस्वरूपाचा बहिरेपणा येऊ शकतो. 20वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 20वा प्रश्न असा आहे, रेफ्रिजरेटर्समधून बाहेर पडणारा व हरितगृह परिणामास कारणीभूत असणारा वायू कोणता? अ क्लोरोफ्लोरोकार्बन, व कार्बन मोनॉक्साईड, क मिथेन, ड क्लोरीन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. रेफ्रिजरेटर्समधून क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो वायू बाहेर पडतो तो हरितगृह परिणामास कारणीभूत असणारा वायू आहे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न, मृदा प्रदूषण कोणत्या कारणांमुळे होते? अ कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे, ब वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, क जनावरांच्या चरण्यामुळे, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे मृदा प्रदूषण हे जास्त होत असते. त्याच्यानंतर 22वा प्रश्न, खालीलपैकी नैसर्गिक परिसंस्था कोणती नाही? अ तलाव, ब शेत, क नदी, ड जंगल. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब शेत. तलाव, नदी, जंगल हे सगळे नैसर्गिक परिसंस्था आहेत, पण शेत ही नैसर्गिक परिसंस्था नाही. त्याच्यानंतर 23वा प्रश्न, भूकंप चालू असताना अ उंच इमारतीतून बाहेर पडताना जिन्याच्या पायऱ्यांचा वापर करावा, ब उंच इमारतीतून बाहेर पडताना लिफ्टचा वापर करावा, क इमारतीच्या भिंतीजवळ पालथे झोपावे, ड अवजड वस्तूंपासून लांब मोकळ्या जागेत जावे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड अवजड वस्तूंपासून लांब मोकळ्या जागेत जावे. बाकीचे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत, म्हणून ड पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे. 24वा प्रश्न, भूकंपामुळे डॅश डॅश. पुन्हा एकदा वाचतो, भूकंपामुळे डॅश डॅश. अ मानवी हानी होते, ब जीवितहानी होते, क नद्यांचे प्रवाह बदलतात, ड वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व येईल. भूकंपामुळे मानवी हानी होते, जीवितहानी होते आणि नद्यांचे प्रवाहसुद्धा
बदलतात. लास्ट 25वा प्रश्न, मीनामाटा हा रोग कोणत्या मूलद्रव्यामुळे होतो? अ पारा, ब तांबे, क लोह, ड शिसे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ पारा. पारा या मूलद्रव्यामुळे मीनामाटा नावाचा रोग होतो. तर अशा प्रकारे आज आपण बेस्ट 25 त्या ठिकाणी पाहिले. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.